मार्क शुभ वर्तमान मतई शुभ वर्तमान तेना 28वा अध्याय आणि 20वा वचन हा आपले ऐकून. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा दिले ते पाळावयास त्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. सुंदर वाचेल वचना बरोबर आपण खाली बसिल्या. थोडा सुंदर परमेश्वरानं वचन हा की येशू ख्रिस्त तुमने आणि माने हरी शेवटपर्यंत युगाने समाप्तीपर्यंत. आज सुंदर वचन हा की देवाला काळजी आहे हा देशानी राष्ट्रानी आणि ते देशा आणि राष्ट्रामध्ये राहणारे जे मुलं आहात ज्या लेकरं आहात ते मी. आणि मग आज्ञा वचन परमेश्वर ताकीनं सांगत त्याला अनुरूप रहीनं सांगत की मा तुम्हा बरोबर आहाव, घाबरा नको, धीर धरा, जाशील तिकडं तुम्हाला देव परमेश्वर तुमने पाठीशी आहे. थोडा सुंदर वचन हा की आज्ञा वचन तुम्हाला कसा काय ना आणि कुठला असावा आणि कोणत्या समयाना असावा, कोणत्या प्रसंगाना असावा किंवा कोणत्या टाइमाना असावा. हा दादा कोणत्या समयाना आहे वचन. येशू ख्रिस्ताला सुळीवर दिदा, क्रूस खांबावर दिदा नाही का. आणि मग येशू ख्रिस्ताला सुळीवर दिदा, क्रूस खांबावर दिदा आणि मग तो त्यांनी बापाने दिलेली जी अभिवचन आहात ती पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताने मनात ठाम म्हणजे असा ठाम विश्वास होता. कारण येशू ख्रिस्त त्यांनी बापानी सांगेल जो समय हा काम हा ते त्यांनी पूर्ण करी टाका. निष्ठा थी त्याने जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने जीवनामध्ये अनेक चढ उतर आणत. येशू ख्रिस्ताने काय काय ऐकेल नाही. येशू ख्रिस्ताने कानाला बरं आणि वाईट असा लोक बोलणार का नाही बोलला का. आणि मग तुम्ही आणि मग कोण आहात. तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराने नावामध्ये बरा आणि वाईट आणि शब्द ऐकवा मिळतील. त्यामध्ये तुम्हाला आणि मला खंबीर रहवानी आहे, दृढ रहवानी आहे, झुकवानी नाही आहे. का झुकसाल का. नाही झुका ना. आणि मग काय हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित होईना का नाही. येशू ख्रिस्त पुनरुत्थित होईना. मग देवाना ज्या शिष्य होतात कोडाक येशू ख्रिस्ताना शिष्य कोडाक होतात 12 होतात नाही का ना. मग देवानी काळजी आली की या जे आहात माना शिष्य तेला आता हाय काम सोपवानी हायली चालतील ते का नाही. आता प्रेषित विहिरीत काळामध्ये येशू ख्रिस्त विहिरीत काळामध्ये आपण चालजन काही काळ प्रेषित विहिरीत होता का नाही. दोन गोष्टी आहेत. एखाद्या काळामध्ये येशू ख्रिस्त बी नाही हा, आताच्या काळामध्ये येशू ख्रिस्त बी नाही हा, आणि एखाद्या काळामध्ये प्रेषित बी नाही होता, देवाना वचन सांगणारा नाही होता. आणि मग काही तुम्ही आणि मा ज्या लोक येशू ख्रिस्तावर विश्वास टाकत तेही परमेश्वराला विनंती करी की देवा तुना वचन ली येणार आहात, तुना जे निरोपी आहात ते आमच्या पुढे पाठव, आम्हाला तुना वचन सांगू दे, आम्हाला त्यांनी काळजी आहे आणि वचनानी अनुभूती आम्हाला होईल पाहिजे. अशी तेही परमेश्वरापाशी विनंती करी. देवानी प्रेषित दिदात आणि मग तो शेवटल्या काळामध्ये
आज्ञावचन हा शेवटल्या प्रवचनातला हा शेला ना थोडाक सांगी आणि येशू ख्रिस्त त्याने बापाने घरी घ्या ना काम सोपी घे ते पण आपल्याला माहित पाहिजे की मला आणि तुम्हाला काय काम सांगा नाही का. आता मस्त आपण गाणं ऐकत ना की देवानी तुम्हाला आणि मला भाऊ आणि बहिणीला काम सोपी दिणार का नाही. कोणाला परमेश्वराने स्तुती करवासाठी गाणं लाववा नाही का ना. कोणाला परमेश्वराने स्तुती करवासाठी ढोलक वाजवा, कोणाला परमेश्वरानं वचन सांगवाना काम दिलं हा त्यांनी वेगवेगळा कामचा. अखात जण एकच काम करील का करील. अखात जण एक काम करील का नाही. आपल्याला तर हात दोन हात नाही का ना. मग वाटी वाटी करवाली. जर एकच व्यक्ती ती काम करील तर दुसऱ्याचा काय काम नाही का ना. पहिला बी तर परमेश्वराने कामामध्ये किंवा परमेश्वराने वचनामध्ये, परमेश्वराने स्तुतीमध्ये, परमेश्वराने आराधनामध्ये काहीतरी सहभाग लेवासाठी त्यांनी इच्छा तर होई हवी का नाही. मी तर नाराजगी जाईल नाही का ना. मला बाबा नाही तोच कर नाही का ना. आपला मनुष्य स्वभाव तसा आणि मगूनच परमेश्वरानं कार्य अधिक न अधिक पुढे वाढवासाठी परमेश्वराने त्यांना 12 प्रेषित डोंगरावर जमवात. कुठं डोंगरावर. शेवटला प्रवचन हा डोंगरावर. मग परमेश्वराने त्या शिष्य सहाला सांगा की तुम्ही सर्व गोष्टी करा. माने नावात तयारी करा. परमेश्वराने त्याला आशीर्वादित करा. पवित्र आत्मावाने परमेश्वराने त्याला परिपूर्ण करा. आणि देवानी परमेश्वराने जसे जसे भाषा तसे तसे ठिकाणी त्याने सेवक वर्ग सहाला पाठवी दिला का नाही. या गोष्टीमध्ये देवाने त्याला सांगा की अनेक अडचणी येतील. अनेक अडचणी येतील तरी सुद्धा मा युगाने समाप्तीपर्यंत तुमने बरोबर राहील आणि नवी निर्मिती तुम्हाला मा दाखवीन का नाही. असा अभिवचन परमेश्वराने दिलं. धीराना वचन, आनंदाना वचन आणि आशाना वचन का नाही. अभिवचन मध्येच काय हा आस आनंद तेनेमध्ये आणि धीर मोठी धीर आणि गोठ नाही का ना. जो माणूस उतावळ कर ना तो नाही रह का रह का नाही. कदो न कदो बाबा आणि काय अठरे हे बिर बसीस ना ठिकाणी नाही बाबा. त्याने मनशी तो पिपटे कर आम्ही काय झाले म्हणते पुढले देवांच्या विषयला येईल का नाही. पण जो उतावळ माणूस कर तो फसवाजी जा नाही का ना. आत्मिक जेवण आपण करणार आहोत. आत्मिक खोराक आपण लेणार आहोत. आपल्या जीवाला आपल्या आत्माला तृप्त करणार आहोत. त्याला ताकद देणार आहोत का नाही. काहीच काही गोष्ट जर आपण खराब करा, जर आपण वाईट करा तर त्यांनी शिक्षा कोणाला होईल. कोण सांगेल त्यांनी शिक्षा कोणाला होईल. एखादा माई खून करा तर त्यांनी शिक्षा कोणाला होईल. कर त्याला होईल मलाच होईल गोट खरी. पण माने शरीराने कोणत्या अवयवाला होईल. कोणत्या अवयवाला होईल
आपले शरीर ना कोणचा अवयव किंवा कोणचा भाग तुमनेसाठी महत्व ना कोण सांगी कोण सांगी श्रीमंत माणूस माहित आहे ना श्रीमंत माणूस त्यांनी काय करेल श्रीमंत माणूस आता त्यांनी काय करेल आणि त्याला आपण कसा दिवस आणला माहित आहे ना हा भिकारीला वाटी नाही खा भिकारीला तुच्छ गण भिकारीला सांगा की खाना खावाने लायकी ना तू वाहस का ना नाही तर मोठे माणसांना खाना 5 पक्वान ना खाना तू तो माने मेजावरून पडील तीची खावाने लायकी ना आणि मग तो श्रीमंत माणूस मरी गे नाही का ना तहा त्याने सजा कोणाला होईल बरोबर शिलास जिंकला आत्माला शरीर तर नाश वस्तू आहे ना ती का नाही शरीराने किंमत आहे का नाही आत्माने किंमत आहे मग तुम्ही आणि मा आपल्या आत्मासाठी झटले पाहिजे जत्व तो श्रीमंत माणूस अग्निकुंडामध्ये गया तत्व त्याला शरीर तठ नाही होता का शरीर होता शरीर नाशवंता त्यांना आत्मा तठ होता आणि आत्माला वेदना होईवा लागणे काय सांगणार की मनाची शरीर आहे ना ते मानी शरीराने किंमत नाही हा आत्माने किंमत आहे कारण तुम्हाला आणि माना आत्माला परमेश्वराने विकत दिला सांगणार आहे तो असा एखादा योबाबद्दल ते देखील बोलला ना योबाना तुम्ही ऐका का योबाबद्दल परमेश्वर बोलला येशू ख्रिस्त बोलला तू या योबाने अख्ख्या शरीरावर हुकूम का गाजव चालील मायकिलीन सहन करीन पण त्याने आत्मावर जर हुकूम गाजवशील तर मानेसारखा वाईट नाही म्हणजे तुमने मध्ये आणि माने मध्ये परमेश्वराने जो मोलवान आत्मा ठेवा हा त्या आत्मामध्ये जीवात्मा हा गुंज फळ देणारी वस्तू ती देवानी हा आणि मग तुम्ही आणि मा परमेश्वराने गुंज आहात आणि परमेश्वराला पीक देणार आहोत फळ देणार आहोत परमेश्वरांना असा सांगण्यात आला का नाही आणि मग काय आहे या सर्व गोष्टी तुम्हाला मला साचवाने म्हणजेच आपल्या जीवनामध्ये निराशा येतील दुःख येतील अडचणी येतील सहन करावा लागतील येशू ख्रिस्तासारखा नाही का मग तुम्हाला देईन मग तुम्हाला सोडवीन पण त्यामध्ये आपली सहानुभूती असावी उतावळ नाही पाहिजे सहनशीलता का नाही क्रोध माणसाला नासा कळली जा ना क्रोध रग क्रोध नसं समजत रग ना रग आपला माणसाला बरा वाईट करता कर पण जो हलके मनना हवा जो सहनशीलता वाला होता त्याला नाही काय होईल समजदारी त्यामध्ये नाही असा उतावळे पगला नाही भरणार फेरीन ताव करीन ताव नंतर करीन मग या सर्व गोष्टी परमेश्वराने शिकव्यात आणि तो अधिकार त्याने प्रेषितासाला दिला स्तोत्र करता दावीद राजा नाही का जुन्या पुस्तकामध्ये लिखेला तो देखील आपल्याला शिकव आमना परमेश्वर आमना येशू ख्रिस्त सर्वव्यापी आहे असं सांगण्यात आला दुसरे म्हणजे जुन्या पुस्तकामध्ये स्तोत्र करता दावीद राजामध्ये पुस्तकात तो आताही मानेहारी आहे नंतरही मानेहारी आहे सुखामध्ये देखील मानेहारी आहे दुःखामध्ये देखील मानेहारी आहे आणि झोपी जाईन त्या वेळेची मानेहारी आहे आणि निराशामध्येही मानेहारी आहे सर्व प्रसंगामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्त
आपल्या पाठीशी रह का नाही? असा जर तुम्ही किंवा मग दृढ संकल्प करा हवा, तर तेनेमध्ये आपल्याला आनंद मिळेल. त्या रस्त्यातून आपण मोकळा होईशाल ना, नाही तर नाही चाललं का नाही? जर येशू ख्रिस्तावर तुम्ही भार टाका, एखादा काय आहे दुःखाना, संकटाना, निराशाना, तर आपण सांत्वनाने गोष्टी ना, थांब तुने बरोबर आम्ही आहो, कसला घाबरस, असा आपण कधीतरी कोणाला आपल्या भावा किंवा बहिणीला सांगणार आहो का? सांगणार आहो का? ती महत्त्वाना. जशी आपण प्रीती तशी आपल्या शेजारावर प्रीती, जशी मावर प्रीती तशीच माने बहिणीवर प्रीती, माने भावावर प्रीती. म्हणजे सुखामध्ये आणि दुःखामध्ये हातात हात देवानी, नाही का? हातात हात देवानी. आता कसा हात देवानी? हातात हात तुम्ही देसाल तर कसा देसाल? कसा देसाल? उभा ना हात, उभ बद्दल आपण शिकणार आहोत ना. उभ म्हणजेच काय? स्थिरता ना, सहनशीलता आणि धीर. उभापासून सर्व गोष्टी विकसित होय. फल फुल आणि पीक दे. आपल्याला परमेश्वराने उभाना शिक्षण दिला, प्रीतीला शिक्षण दिला, मदतीला शिक्षण दिला, आणि मग ते आपल्याला करवानी आहे. आणि मगूनच या गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला टिकवानी, करवानी. दुसरी गोष्ट, परमेश्वराने, देवाने त्याला जे 12 प्रेषित होतात त्याला परमेश्वराने कार्यामध्ये त्याने लेकरासाला कोणत्या रीतीने लिजावानी, कोणत्या रीतीने विश्वासामध्ये त्याला स्थिर करवानी, ती शिकवेल होता का नाही? माना या लेकरा कदम बळ खायतील की या माना लेकरा संस्काराबद्दल त्यांनी शिकवेला हा तेला प्रेषिता साला, त्याने सेवक वर्ग साला शेवटले डोंगरावरले प्रवचनामध्ये सांगितलं तुम्हाला असा करवा लागेल का नाही? आणि मग योहानाला सांगा बाप्तिस्मा कर ना. योहान एक प्रेषित होता नाही का, शिष्य, देवाना शिष्य, निरोप्या. आणि प्रेषिताला सांगा की बा तुला अधिकार दे है, तू पाण्याना आणि आत्मेना बाप्तिस्मा कर का नाही? पाणीना बाप्तिस्मा करवानी प्रेषिता साला अधिकार दिला का? प्रेषित पाणीना बाप्तिस्मा करता का? पाणीना बाप्तिस्मा करता का प्रेषित? पाणीना बाप्तिस्मा कोण कोण कर, कोण सांगितलं? पाणीना बाप्तिस्मा करवासाठी कोणाला कोणाला अधिकार आहे? पाणीना बाप्तिस्मा करवासाठी कोण कोणाला अधिकार आहे? येणे पुढे तुम्ही ऐकनास, येणे पुढे काहीतरी ऐकनास की एकच माणूस अखा काम करील का? नाही ना. तर मग पाणीना बाप्तिस्मा कोण करील, कोण कोण करतील? प्रेषितच करील का? नाही ना करणार. त्याला बी खूप कामा आहात का नाही? पाणीना बाप्तिस्मा बी जे प्रेषितच करील तर त्याला अर्थ काय आहे ना? तर काय हा पावनीना बाप्तिस्मा त्याला निवडे दीक्षित जो सेवक आहात त्याला करवाना अधिकार परमेश्वराने दिला, देवाने दिला नाही का? आपल्या नवप्रेषितीय चर्च मध्ये, नवप्रेषितीय कुटुंबामध्ये असा देखील तुम्हाला आणि मला प्रेषिताकडून शिकवेला हा की तातडीना बाप्तिस्मा, तातडीने बाप्तिस्मा बद्दल तुम्ही शिकणार का? दादा ऐका का तातडीने बाप्तिस्मा बद्दल? तातडीना बाप्तिस्मा कशाला सांगायचो?
प्रेषित कुटुंबामधला जो सभासद हा का नाही, आता अशी घटका आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मंडळीमध्ये की आपातला काही लेकरू परमेश्वरापाशी जाणार संकटामध्ये आणि असा जो सभासद की तेना पाण्याना बाप्तिस्मा होईना आणि पवित्र आत्माना बाप्तिस्मा होईना, मुद्रांकित होईल असा जो सभासद त्या लेकरांना किंवा त्या भावाना किंवा त्या बहिणीना बाप्तिस्मा करी शकत. आपल्या कुटुंबामध्ये त्याला तातडीना बाप्तिस्मा सांगण्यात येईल. आणि मग तो अधिकार सभासद पर्यंत नाही का नाही का. आणि मग काय पवित्र आत्माना बाप्तिस्मा ही महान मोठी देणगी कारण आपल्यामध्ये बीज पेरण्यात येईल, शिक्कामोहर करण्यात येईल आणि तो अधिकार केवळ न केवळ प्रेषिताला देईल का नाही. या सर्व गोष्टी परमेश्वराने प्रेषितामध्ये ठेवल्या आणि करवाने ते शास्त्रात सांगितलं. तुम्ही किंवा मा सांगजन नाही. मग हे करणं भाग मग परमेश्वर ज्या वेळेस येणार आहात त्यावेळेस तुम्हाला आणि मला आपल्या कपाळाकडे हेरणारा नाही. कारण तो सांगत की मा इन तद्व तुम्ही कवाडाकडे हेरीन ना. कासना शिका कासना टिळा कासना टिळा हेरीन तुमने कवाडा कर बोले काय कुकुना आणि कासना कासना हळदी ना टिळा ना असा सांगा ना तुमने कवाडा कळ मग असा टिळा हेरीन तिला काय नाही. देवाने देला जदू आपल्याला लेवा येईल तर आपल्या कपाळावर येईल काही खरेखर शिकामोत होईल लेकरू आणि परमेश्वर तो आपल्याला पसंत करी. इथं माना लेकरू इथं माना घर का नाही जाईल. आणि हे सर्व काही करवासाठी देवाने प्रेषिताला साला शेवटल्या प्रवचनामध्ये शिकवेल होता, सांगेल होता हे तुम्हाला करवा लागतील. मग ते आपण करतो नाही का ना. आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मंडळीमध्ये ते सर्व गोष्टी ते आपण पुढे जाणार. दुसरी गोष्ट काय की सर्व प्रसंगी आपण निराशामध्ये सापडू, अडचणीमध्ये सापडू किंवा कोणत्याही गोष्टीत सापडू त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला धीर देणार. कारण या जगामध्ये त्या वेळेत कारण आता नाही सांगणार त्याच वेळेस सांगणार. जेव्हा तुम्ही मानी सुवार्ता सांगताल मानाई सर्व तुम्ही कार्य पुरा पाडसाल किंवा कार्याला तुम्ही पुढे नाही जासाल त्यावेळेस तुम्हाला दुःख येईल, संकट येईल, निराशा येतील, तुम्हावर चढाई होईल. त्यावेळेस तुम्ही काय करसाल ना. आता ना दिवस तसा तुम्ही आणि मा ज्या इतर लोक आहात त्या परमेश्वराने प्रीतीला ओळखत नाही, समजत नाही का नाही. आणि मग तेना हृदय तेना अंतकरण कठोर रह आणि तुम्हाला आणि मला तुच्छ बोली देता ना. तलवारीने धार कमी लागेल नाही का. तलवारनी धार कमी लागेल ना का पक्की लागेल. तलवारनी धार पक्की लागेल की शब्दनी धार लागेल पक्की. काय आपल्याला तुम्हाला मला कोणची धार कापी टाकील. आपल्या जीवाला शेद कोणच्या धारीवाने जास्ती पडील कोण सांगेल. कोण सांगेल. शब्दाने शेदवाने नाही का ना. शब्द महान मोठा आणि वाईट जर शब्दवाणी तुम्ही नाही सांगा का. आपल्या वडिलापासून तुम्ही सांगता ना बाई तोडलेला घाव भुजायची पण बोललेला घाव भुजायचं म्हणजे त्याला शेत बारीक का तो मोठा आरपार कधीही भुजायचं नाही काय नाही. आणि तो शेद
जर येशू ख्रिस्ताने नावामध्ये पाडा हवा तर तो आपला परमेश्वर भरी देणार आहे, नाही का? येशू ख्रिस्ताने हातला खिळा ठोकला ना, तर त्याने जखमा त्याने शेत पडणार, डिगूर पडणार हवाच का नाही ना. आणि मग ती आई काय त्यांनी आईश जी हा मर्या बाई ती सांग की माने लेकराने हातात छेद पडणं हवा का नाही, गांडी तूर होई जाते, कळवळा जिहवाळा काय माने मुलाने हातात छेद पडणं हवा, भिंगरा पडणं हवा, खिळा ठोकात ते वेळेस रुदन कर. मग ती सांग की माने मुलांना घाव भरायची घेत, कारण त्याने रक्तवाणी अखा जग परमेश्वराने माने लेकरांनी विकतलेला. आईला गर्व होय हो, आनंद अनुभव हो. तसाच तुम्ही आणि मा देवाने नावात निराशा आणण्या हव्यात किंवा सळ होईना हवा, त्यावेळेस आनंद नाही करवा का? करवा ना. कहा करवा की आम्ही पातकामध्ये होता, आमने डोकीवर पातकानं वजा होता, आम्ही इतरांनी हारी समेट करेल नाही, आमने मध्ये प्रीती होती नाही, आमने मध्ये प्रेम होता नाही, तर परमेश्वराने येशू ख्रिस्ताने सर्व करण्यासाठी आम्हाला शिकवेला. म्हणजेच आमच्या पापाने जखमा येशू ख्रिस्ताने रक्तवाने भरी गए, नाही का ना. मग ते आहात का? नाही आहात. मगून आम्ही येशू ख्रिस्ताना आभार मानू की परमेश्वराला सर्व सहन करण्यासाठी तुम्ही आम्हाला शिकवला. मग अशा लोकांना लेवासाठी येशू ख्रिस्त परत येणार नाही सांगणार का? सांगणार. मग तो काय सांगणार? शेवट सर्व गोष्टी तुम्ही शिकवा असं त्याला शिकवा. एकट्यामध्ये चला, कोणीही लेकरू माना परमेश्वराने वचनापासून किंवा बापाने शिकवणीपासून वेगळा होता कामा नाही. झडती तुम्हापासून माली. तुम्ही त्याला व्यवस्थित शिकवा का नाही शिकवेल तेव्हा त्याला शोधणार नाही, पण तुम्हाला शोधील. मला शोधील का तो? तुम्हाला नाही शोधणार का? तुम्हाला शोधील का? तुम्हाला शोधील तो? तुम्हाला का शोधील? मला शोधवा पाहिजे ना. तुम्हाला का शोधील? तुमना मंतव्य का तुम्हाला तो शोधील? कारण तुम्ही परमेश्वराने नावामध्ये मध्य साप्ताहिक डिवाइन सर्व्हिस एटन करेल नाही, रविवारनी 7 दिवसांनी डिवाइन सर्व्हिस मध्ये आणला नाही, आणि मग तो शिक्षण किंवा ती वचन आपण परमेश्वरांना पाळेल नाही, मग तर तुम्हाला शोधील नाही का ना. शोधीलच, तहा शोधील तो. पण जर तुम्ही वेळेवर आहात, सर्व गोष्टी तुम्ही करे आहात, तर तुम्हाला कसला शोधील तो ना. आणि मग जर तुम्ही आहात आणि तुम्ही सर्व गोष्टी करे आहात, तर मला बी तो शोधील का? मला शोधील का तो? नाही का? कारण तुम्ही आहात त्यावेळेस तुम्हाला माहिती सांगायला जा का नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी आहात तर त्या ठिकाणी मा देखील हवाव, कारण येशू ख्रिस्त जठा तठ बहास नाही का. येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना बहास आणि बहास त्याला उपदे बळकटता दे. मग येशू ख्रिस्ताला काय उणीवा? तो कमी पडेल का? नाही पडणार. ज्या ठिकाणी आपण सर्व आहात त्या ठिकाणी पिता ही पुत्र हे आणि पवित्र आत्मा हे आणि देवदूतांना संरक्षणाखाली आपण सर्वजण देवानी स्तुती करजन.
असा परमेश्वराने, असा येशू ख्रिस्तानी त्या प्रेषितासाला सांगा, आणि ती शिक्षण आज तुम्ही आणि मा लिहिणं का नाही. जदवा येशू ख्रिस्त शेवटल्या काळापर्यंत येईल त्या ठिकाणी मग तुम्हाला हेरीन, तोपर्यंत मग तुमने बरोबर असं सांगणार ना. तो तेच पावत का, ताच पावत येशू ख्रिस्त आपल्या हारी राहील का. ता पावत सीमित हा, एकदा जगबुड करी टाकणं, एकदा नाश करी टाकणं, एकदा एक उलट पालट कर टाकणं, म्हणजे तो काहीच करणार नाही का. असा आज्ञावचनामध्ये शब्द हा की नवी निर्मिती, नवा जग, नवा आकाश मग निर्माण करीन, त्यावेळेस तुम्ही देखील रसाल, असं आज्ञावचनामध्ये सांगा. येणे करता मोठी गोष्ट कोणची नाही का. मग तुम्ही आणि मा असा सांगना, म्या म्हणजे घ्या असा हा नाही. असा कोणचा परमेश्वर हा का, असा कोणता परमेश्वर हा का जो नवी निर्मिती पावत आपल्या बरोबर राहील. आपले तर फक्त होडाच ऐकला की शेवटल्या काळापर्यंत मग तुम्हा बरोबर आहात. जो परमेश्वरावर, जो देवावर भरोसा टाकीन, त्याने बरोबर परमेश्वर शेवटल्या दिवशी राजा आणि याजकना पद देईल का नाही. पण ती नवी निर्मिती अजून तो करणार आहात का नाही. त्या दिवस पण तुम्हाला आणि मला दाखववानी आहे. आणि मगूनच आपण सर्वजण परमेश्वराने कृपाने वेदीवर येऊ, परमेश्वराला सामोरे जाऊ, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या लेकरा बाळाबद्दल, आपल्या देशाबद्दल, आपल्या राष्ट्राबद्दल परमेश्वराला सामोरे जाऊ, आणि आपला यो देश, आपला यो राष्ट्र हष्टपुष्ट राहील येण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करा. आपल्या देशामध्ये भाईचारा आणील, कारण आपला परमेश्वर प्रीती बदल शिक्षण दे. तर आपल्या देशामध्ये प्रीती आढळील तुमने डोळा पुढे का नाही. हे सांग की आम्ही आता बंधू प्रीतीने राहणार आहोत. आनंद चमन सर्व गोष्टी आपल्याला नजर पडतील. हयच करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला मदत कर. आम्ही आपले प्रभूंची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे नाव